सभी लोग प्रभु श्री रामचंद्र जी हनुमान जी महाराज जी का प्रार्थना हाथ जोड़ के प्रार्थना करिए। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय रामधरे। पण आज यांच्या आरतीचं कारण आहे की यांच्या मर्यादेची आणि यांच्या आचरणाची उंची मोजता येत नाही, एवढी यांच्या मर्यादेची, आचरणाची आणि चरित्राची उंची आहे, ती मोजता येत नाही। आतापर्यंत त्रेतायुगापासून आतापर्यंत अनेक दिव्य महात्मा होऊन गेलेत। त्यामध्ये महर्षी वाल्मिकी असतील, तुलसीदासजी असतील, अनेक संत महात्मा ते म्हणतात की या चरित्राचं, भगवान श्रीरामांच्या चरित्राचं वर्णन आमच्याकडून होऊ शकत नाही, हे अमर्यादित चरित्र आहे। असं हे दिव्य भगवान श्रीरामांचं चरित्र आहे। मला असं वाटतं रामरायांची खरी आरती ती आपण आपल्या मर्यादापूर्ण आचरणाने करू शकतो। रामरायांचं चरित्र आपल्या प्रत्येकासाठी एक आदर्श आहे। आपण नेहमी म्हणताना उच्चार करत असतो मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, म्हणून या चरित्रामध्ये मर्यादा आहे। भगवान श्रीरामांच्या चरित्रात भव्य दिव्य असं हे चरित्र आहे आणि आपल्या या देशाचं हे वैभव आहे। या रामरायांचा जिथे जन्म झाला त्या अयोध्या भूमीत जिथे जन्म झाला तिथेच मंदिर व्हावं यासाठी 600 वर्षांच्या पर्यंत संघर्ष झाला। लाखो कारसेवकांनी, संत महंतांनी आपलं बलिदान दिलं। ज्या अर्थी 600 वर्ष हा संघर्ष होतो, लाखो संत महात्मा कारसेवक त्यासाठी आपलं बलिदान देतात, आपल्या छातीवर गोळी झेलतात। याचा अर्थ आपल्या लक्षात आलं पाहिजे की या देशासाठी राम हे आत्मा आहे, स्वाभिमान आहे, मर्यादा आहेत आणि या भारत देशाचं काही सौंदर्य असेल तर ते श्री राम आहेत, रामांचं चरित्र आहे। म्हणून अनेक ठिकाणी आपण, अनेक देश आहेत या भूमीवर, पण त्यांना लंडन माता, अमेरिका माता आपण नाही म्हणत, पण भारत माता मात्र आपण म्हणतो। आणि जेव्हा केव्हा भगवंताची प्राकट्याची इच्छा झाली तेव्हा तेव्हा त्यांनी या भारत भूमीला निवडलं। म्हणून मी मागे विदेश प्रवासात असताना मला अनेक प्रश्न विचारली गेली, भारताचं महत्व काय विदेश प्रवासात। त्यांना म्हटलं फिरायला तुम्ही जेव्हा विदेशात जाता तेव्हा कुणी विचारलं कुठे जाताय, आपण सांगतो विदेशात। कशासाठी आपण काय बोलतो, दुसरा प्रश्न फिरायला। परंतु जेव्हा विदेशी भारतात येतात तेव्हा जर त्यांना विचारलं भारतात कशासाठी जात आहात, तेव्हा तो विदेशी पण म्हणतो मी तीर्थयात्रा करायला चाललोय। या विश्वात, या पृथ्वी तलावर देश अनेक आहेत, पण तीर्थक्षेत्र म्हणता येईल असा माझा भारत देश मात्र एक आहे। म्हणून इथे तीर्थ आहेत, इथे संतांची भूमी आहे, इथे तीर्थभूमी आहे। इथल्या प्रत्येक रसकणाला भगवंताच्या आणि संत महंतांच्या चरणाचा स्पर्श झालाय आणि त्यातल्या त्यात आपण आज नाशिक मध्ये तपोवनात उपस्थित आहोत।
हे आपलं सौभाग्य, ही पावन पवित्र भूमी आहे. आणि बाकी राहिलेलं माझं प्रवचन येणाऱ्या कुंभमेळ्याच्या श्रीराम कथेत मी करेन. ही ऍडव्हर्टाइजमेंट पण होती. आणि मला खूप आनंद आहे आज आपल्या या नाशिक भूमीत महाराष्ट्रात सनातन सत्पंथ संप्रदायाचे आचार्य अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु सत्पंथाचार्य श्री ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांच्या या उपस्थितीने नाशिक मध्ये जेव्हापासून 29 तारखेला महाराष्ट्री आले तेव्हापासून नाशिक असं गाजत वाजतंय. 29 तारखेपासून पहिल्या दिवशी भव्य दिवस शोभायात्रा, दुपारी धर्मसभा, कालच्या दिवशी नाशिक त्र्यंबक येथील शैव वैष्णव सर्व अखाडे परंपरा संप्रदाय सर्वांचे श्री महंत आचार्य सर्वांची काल संत समागम बैठक पण झाली. आज कालपासून प्रत्येक गलीमध्ये आपला रथ फिरतोय धर्मजागरणचा. आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये नाम संकीर्तन गलीगलीत संपूर्ण नाशिकमध्ये सुरू आहे. म्हणून आपण जे जे आग्रह केले ते सगळे आग्रह महाराजांनी मान्य केले. आपल्याला काल आरतीला जायचंय गोदा मातेच्या, हो म्हटलं. आज राम आरतीला जायचंय, महाराजांनी हो म्हटलं. आपल्याला त्र्यंबकला जायचंय, महाराजांनी हो म्हटलं. आपल्याला संत समागम घ्यायचा आहे, महाराजांनी हो म्हटलं. याचा आम्हाला महाराजांच्या प्रती विशेष आदर आहे की ते सगळे लाड पुरवतात. अनेक बापाला लेकरं असतात पण सगळे बाप काही लाड पुरवत नाही. हे फक्त मला मुलगा न म्हणता लाड पण पुरवतात. महाराजांनी नाही म्हटलं नाही. आणि म्हणून आपण हा आनंद घेऊ शकतोय. विशेष मी आमचे आदरणीय श्रद्धेय माझे परममित्र डॉक्टर महंत श्री भक्तीचरण दासजी, मी महाराजांना पण धन्यवाद देतो. कालच्या बैठकीची बऱ्यापैकी व्यवस्था आम्ही त्यांच्याकडेच सोपवली. आणि आजची पण राम आरतीची जी व्यवस्था होती त्यांनी सांगितलं की असं आपण केलं पाहिजे. म्हटलं आपण हरकत नाही करायला. आजचंही संपूर्ण नियोजन महाराजांनी या ठिकाणी केलं. आणि कायम जेव्हा कुठे आपल्या सत्पंथाचा कार्यक्रम असतो तेव्हा महाराजांची उपस्थिती आणि असते. आणि आपल्याविषयी विशेष एक प्रेम आहे. आणि कायम आपलंही प्रेम त्यांच्या प्रती कायम आहे. आणि त्यांच्यासोबत आपलाही नाशिक येथील सत्पंथ परिवार कायम असतो याची मला सुद्धा प्रसन्नता आहे. महाराज जी इथे उपस्थित आहेत, श्रद्धेय राजा रामदासजी महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देतो आजच्या उपस्थितीबद्दल. आणि इथली सर्व टीम, गुगलवाले बाबा, गुगल मोगले, पण ते गुगलच आहे तुम्ही इथले. इथला कोणाचा नंबर आणि नाव पाहिजे असलं की गुगलमध्ये नाही शोधायचं, यांना फोन लावायचा. गुगल बाबा